Hello, dear friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Dear brothers and sisters, what a joy it is to be back with you after 60 days. Definitely by God's grace. I compliment and commend you for joining in this Bible Manthan episode in the Lord's presence. On behalf of Aradhana Mahila Group. And now, may I invite Sister Rahel to share the word of God. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करूया आपण. स्तुतीस पात्र भया सगळे जिवंत देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देते. ह्या वचनांबद्दल तुझे आभार मानते, तुझी स्तुती करते. प्रभूजी, तुझं वचन सांगण्यासाठी संधी दिलीस, तुझे उपकार मानते, तुझी स्तुती करते. या वचनावर तुझा आशीर्वाद दे प्रभूजी, आणि दिलास तुझे उपकार मानत येशूच्या नावात मागते म्हणून तू आहे. आमेन. हालेलुया. धन्यवाद देते प्रियानो. प्रभू येशूची स्तुती करते. देवाचं वचन सांगतं की प्रगटीकरण 3 अध्याय आणि 14 वचन की तुझे कृत्य मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस, तू उष्ण नाहीस. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन सांगतं जर तू शीत असता किंवा उष्ण असता तर किती बरं झालं असतं, पण तू कसा आहे, कोमट आहेस. प्रियानो, कोमट जीवन नको आहे येशू ख्रिस्ताला, कारण येशू ख्रिस्त म्हणतो की मी ते माझ्या मुखातून ओकून टाकेल. प्रियानो, कोमट जीवन नको आहे, आणि यासाठी आज आपण एक सुंदरशा वचनातून अभ्यास करूया. त्याच्यासाठी आपण वचनात जाऊया. हालेलुया. देव बाप्पाची स्तुती करते या वचनांबद्दल, त्याचा गौरव करते. निर्गमचा 3 अध्याय आणि 2 वचन. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वाल्याच्या द्वारे त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, ते झुडूप अग्नीत जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यात दिसले. तेव्हा मोशे म्हटला, मी आता तिकडे जाऊन हे काय चमत्कार आहे, हे झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. हालेलुया. प्रभू येशूची स्तुती करते. प्रियानो, इथं मोशेचं पाचारण आहे. निर्गम 3 अध्याय याच्यामध्ये मोशेचं पाचारण. प्रियानो, तो जेव्हा प्रथम परमेश्वरासंगती त्याची भेट होती, आणि तिथं लिहिलंय की मोशेचं पाचारण. आणि मोशेचं पाचारण प्रियानो, जेव्हा तो त्याचे शेड्र मेंढर चरत असताना त्याला एका हेरो पर्वताकडे एक अग्नी दिसत आहे, एक सुंदरसं झाड दिसत आहे, आणि तो पाहत आहे की एक हिरवगार झाड आहे आणि ते जळत आहे, आणि त्याच्यामध्ये अग्नी त्याला दिसत आहे. आणि तो ते पाहून तो विचार करतो की हे झाड तर अग्नीने भरले, पण हे झाड का जळत नाहीये.
ते झाड तसंच हिरवंगार आहे. आणि प्रियांनो, ही अग्नी दुसरी कुठली नसून ही पवित्र आत्म्याची आग होती. ही आग त्या झाडामध्ये त्या मोशेला दिसत होती. आणि ह्या वचनातून एकच शिकायला भेटतं की ही पवित्र आत्म्याची आग आहे. आणि ती त्यामुळे ते झाड जे होतं, त्या झाडामध्ये जी ती अग्नी जळत होती, ते झाड त्यासाठी जळत नव्हतं. ते झाड तसंच हिरवंगार होतं आणि त्याच्यामध्ये अग्नी होती. हालेलुया. प्रियांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला झाड आणि एक अग्नी दिसत आहे, पण खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताने प्रियांनो त्या झाडाप्रमाणे आपलं जीवन बनवलंय. प्रियांनो, तिथं झाड आहे, पण ते झाड आपलं जीवन आहे, आपलं शरीर आहे. आणि परमेश्वराने तो पवित्र अग्नी आपल्यामध्ये ठेवलेला आहे. हालेलुया. इथं मोशेचं पाचारण होत असताना त्याला देवानी डोळ्याला दाखवली अग्नी. पण प्रियांनो, आपण एक त्याच्यासाठी वचन वाचूया. मत्तेचा 3 अध्याय आणि 11. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो, परंतु जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याची वाहन उचलून चालव्यास मी योग्य नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. हालेलुया. प्रियांनो, देव बाप्पाने आपल्याला काय सांगितलंय की योहान सांगतो इथं की योहान म्हणतो की मी पाण्याने बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो, पण प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि सामर्थ्याने करेल. हालेलुया. आज परमेश्वराची अग्नी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ठेवलेली आहे. ही पवित्र आत्म्याची आग आहे. प्रियांनो, आज तुमच्या समोर, माझ्या समोर हा प्रश्न आहे, काय ह्या आगीची मला सवय आहे का? ही पवित्र आत्म्याची आग माझ्या हृदयात आहे का? या पवित्र आत्म्याच्या आगीची मला सवय लागली पाहिजे. या पवित्र आत्म्याच्या आगीत मला राहता आलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की मी येईल तेव्हा तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. हालेलुया. आज या जगात जगत असताना हा पवित्र आत्मा आणि ही पवित्र अग्नी किती महत्वाची आहे. या पवित्र अग्नीची मला सवय झाली पाहिजे. तो पवित्र अग्नी माझ्यामध्ये चेतत पेटत राहायला पाहिजे. कारण जेव्हा मोशे तिथं जातो तेव्हा येशू त्याला दर्शन दिलं, तेव्हा तो म्हणतो की ज्या जागेत तू उभा आहे ती जागा पवित्र आहे, चपला घालून तू जाऊ नको तिकडं, त्याच्या पायात वाहन आहे. बायबल आपल्याला शिकवते की त्याच्या पायात वाहन होतं. आणि तिथं परमेश्वराचा आवाज येतो की तू चप्पल तिथून बाहेर काढ, तिथून तू ती जागा जिथं तू उभा आहे ती पवित्र आहे. आज येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं शरीर पवित्र ठेवायला सांगितलं आहे. तुमचं आणि माझं शरीर हे पवित्र पाहिजे. जेव्हा माझं शरीर पवित्र असेल तेव्हाच तो पवित्र आत्मा, ती पवित्र अग्नी माझ्यामध्ये कार्य करेल. हालेलुया. आज त्या पवित्र अग्नीची सवय लावून घ्या. जर नसेल तुम्हाला ते दान तर प्रार्थना करा, विनंती करा, देवाकडे हट्ट करा, देवाजवळ प्रार्थना करा, मागा ते पवित्र आत्म्याचं दान. कारण बाप्तिस्मा करून देखील अनेक लोक चुकीच्या मार्गामध्ये आहे. कारण पाण्याने बाप्तिस्मा करून फक्त जीवन बदलत नाही, तर परमेश्वराची अग्नी आपल्या जीवनामध्ये हवी, परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये हवंय, परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामध्ये हवे, तो पवित्र आत्मा आपल्याला हवाय. कारण तो म्हणतो की तो सत्याचा आत्मा येईल आणि तुम्हाला सत्यात घेऊन जाईल. तो कैवारीचा आत्मा येईल आणि तुम्हाला तो कैवारी देईल. परमेश्वराने आपला कैवारीचा आत्मा दिलेला आहे, तो सत्याचा आत्मा दिलेला आहे. काय मी त्या आगीमध्ये राहते का? प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये ती पवित्र आत्म्याची आग हवी आहे. आणि जेव्हा आपण शुद्ध जीवन जगतो तेव्हाच ती पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये राहू शकते. मला त्या आगीची सवय झाली पाहिजे, मला त्या पवित्र आत्म्यात चालण्याची सवय झाली पाहिजे, मला त्या वचनांमध्ये, त्या देवाचा आवाज ऐकण्यामध्ये, देवाच्या सानिध्यात राहण्याची सवय झाली पाहिजे. प्रियांनो, प्रसिद्धांचे कृत्य आणि त्याच्या 2 अध्यायामध्ये जर तुम्ही पाहाल तर तिथं पेत्र 120 लोकांना घेऊन माडीवरच्या खोलीत बसलेला असताना ते प्रार्थना करत होते, देवाची स्तुती करत होते, गायन गात होते. आणि ते वचनांमध्ये, प्रार्थनेमध्ये चालत असताना अकस्मात त्यांच्यावर देवाची अग्नी आली. आणि ते बायबल सांगतं आपल्याला की ते देवाची अग्नी आली आणि ते अनेक भाषा बोलू लागले.
पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये असली पाहिजे. इथे 120 लोकांना परमेश्वराने भेट घेतली. प्रत्येक जण अग्नीने भरून गेलं. त्यांना अग्नीचा बाप्तिस्मा झाला, त्यांना अग्नी भेटली, त्यांना सामर्थ्य भेटलं, ते बलवान होत गेले. त्याच्यानंतर त्यांनी अनेक सेवा केली आणि ते प्रार्थनेत आणि वचनामध्ये टिकले. त्यांनी देवाचं वचन गाजवलं. कारण का? ती प्रार्थनेची आणि ती पवित्र आत्म्याची आग त्यांच्यामध्ये होती. प्रियांनो, जर एक वचन अजून एक वाचते मी, इर्मयाचा 20 आणि 9 वचन. मी म्हणालो, मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नामाने बोलणार नाही. तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला जो अग्नी होता असा माझ्या हृदयाला झाले की मला स्वतःला ते आवरता आवरेना. तो थकला पण मला ते साधेना. हालेलुया. इथं इर्मया परमेश्वराशी बोलत आहे आणि इर्मया म्हणतो की मी तुझं वचन सांगणार नाही. कारण तो त्रासामध्ये होता, दुःखात होता, तो देवाचं वचन सांगत होता आणि त्याला त्रास होत होता आणि तो म्हणतो आता मी तुझं नाव, तुझं शब्द देखील काढणार नाही. पण ह्या इर्मयामध्ये ती परमेश्वराची आग होती आणि ती आग त्याला त्या गोष्टी करू देत नव्हती. ते त्याला त्या आगीमुळे ते काय झाले, त्याच्या शरीरात त्याला आवरणा नाही झालं आणि त्या अग्नीने आणि तो भरलेला होता आणि त्यांनी देवाचं कार्य पुढे नेलं. प्रियांनो, जेव्हा पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये असते तेव्हा आपण शांत बसू शकत नाही. पवित्र आत्मा आपल्याला शांत बसू देणार नाही. तो त्याचं काम करून घेईल. फक्त त्याचा आवाज ओळखणं महत्वाचं आहे. जर प्रियांनो वचन ऐकून समजून जर तुम्ही त्याचं काम नाही केलं तर परमेश्वर म्हणेल की मी तुला नाही तर मी अजून दुसऱ्याला निवडतो. तू माझं काम नाही करत तर मी तिसऱ्याला निवडतो. आणि म्हणून या पवित्र आगीची आपल्याला सवय पाहिजे. या पवित्र अग्नीत चालायची सवय पाहिजे. कारण देवाचा आत्मा आपल्याला सांगतो की मी तुझ्यामध्ये आग ठेवलेली आहे. आज त्या पवित्र आत्म्याची आगीत राहण्याची सवय लावून घ्या. त्या प्रार्थनेत राहण्याची सवय लावून घ्या. त्या वचनामध्ये जगण्याची, टिकण्याची सवय लावून घ्या. कारण आपला देव हा जिवंत देव आहे. हा अग्नी आहे आपला देव. भस्म करणारा अग्नी आहे आपला देव. प्रियांनो, जर शद्रक आणि मेषक अबेदनोची जर तुम्ही पाहिली तर त्यांना देखील आगीच्या भट्टीत टाकण्यात आलं. पण परमेश्वरांनी त्यांच्या हृदयात एक आग ठेवली होती. अशी आग ठेवली होती की जगातली आग त्यांना नाश करू शकली नाही. अशी पवित्र आत्म्याची आग त्यांच्या हृदयात होती. प्रियांनो, एलियामध्ये जो अग्नी ठेवला होता त्यांनी प्रार्थना केली आणि स्वर्गातून अग्नी उतरली. ती पवित्र आत्म्याची आग आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये हवी. आणि या वचनातून एकच शिकायला भेटतं की मला आणि तुम्हाला त्या पवित्र आत्म्याचा आवाज ओळखला पाहिजे. त्या पवित्र अग्नीत राहायला शिकलं पाहिजे. जर एजकेल आणि दानिएल अनेक उदाहरण आहे मी तुम्हाला सांगू शकते. एजकेलचं जर उदाहरण पाहिलं तर त्याला खासगी लोकात धरून नेण्यात आलं होतं आणि तो यरूशलेमाच्या गोष्टी पाहत होता. खासगी देशामध्ये त्याला धरून बंदिवासात नेले असताना, खबार नदीच्या तरी तो राहत असताना त्याला यरूशलेमच्या गोष्टी दिसत होत्या. त्याला तो अग्नीचा गोळा दिसत होता. कारण का? तर एजकेलमध्ये ती पवित्र अग्नी होती आणि तो त्या अग्नीमध्ये ते दृष्टांत पाहत आहे. परमेश्वर त्याला मोठे मोठे दृष्टांत दाखवत आहे. तो आगीचा गोळा बघत आहे. प्रियांनो, ही दुसरी तिसरी आग नसून ही पवित्र आत्म्याची आग होती आणि तो ह्या परक्या देशामध्ये यरूशलेमच्या साऱ्या गोष्टी पाहत आहे. परमेश्वराने त्याला सुंदर रीतीने त्या परक्या देशामध्ये देवाच्या गोष्टी दाखवल्या. यरूशलेममध्ये काय घडत आहे त्या गोष्टी दाखवल्या. का दाखवल्या? कारण त्याच्यामध्ये ती एक पवित्र आत्म्याची आग होती. आज आपल्याला देखील त्या पवित्र आगीमध्ये चालायचं आहे, राहायचं आहे. प्रियांनो, या वचनातून एकच शिकायला भेटतं की नुसता बाप्तिस्मा करून चालत नाही पाण्याने, तर ती पवित्र आत्मा, ते पवित्र दान आपल्याला हवे. ती पवित्र अग्नी आपल्याला हवी आहे. ती पवित्र अग्नी आपलं जीवन बदलू शकते, इतरांचं जीवन बदलू शकते. या वचनातून एकच आपल्याला शिकायला भेटतं की ह्या दिवसामध्ये आपण पवित्र आत्म्यात चालावा, त्या अग्नीमध्ये राहावा. हीच प्रार्थना मी सर्वांना करते. येशूच्या नावात धन्यवाद. सिस्टर राहेल, वचनाद्वारे केलेल्या मार्गदर्शनाबद्दल प्रभूचे गौरव.
व आपले धन्यवाद. प्रियांनो, चला तर आमच्या गॉस्पल सिंगर सिस्टर लताच्या बरोबर परमेश्वराच्या समक्षतेत जाऊया व या गीताद्वारे त्याचे गौरव करूया. मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई, मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई. मेरे मसीहा तूने, मेरे मसीहा तूने मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई. अब ना कोई ख्वाहिश है, न कोई तमन्ना दिल में हो, अब ना कोई ख्वाहिश है, न कोई तमन्ना दिल में. मेरे जिस्म जान में तू है, तू ही बसा है दिल में. मुझे सब दिया है तूने, मेरी जिंदगी निखारी, मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई. दुनिया की इंतहा तक तेरा नाम है मुबारक हो, दुनिया की इंतहा तक तेरा नाम है मुबारक. है बुजुर्ग सजदा करते, तेरा तख्त है मुबारक. तेरी सना यहोवा, मैंने जिंदगी सजा ली, मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई. तेरी नजर करम की तूफान भी थम है जाते, तेरी नजर करम की तूफान भी थम है जाते. ओ तेरी नजर करम की तूफान भी थम है जाते. आसमां फरिश्ते हाँ भी हम दो सना है गाते. रहे हाथ मेरे सर पर, तेरा हाथ है जलाली, मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई. मेरे मसीहा तूने, मेरे मसीहा तूने मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई, मेरी जिंदगी में आके मेरी जिंदगी बचाई. सिस्टर लता, हिरव्यागार शांत वातावरणात तुम्ही गायलेलं हे गीत मनाला खूप खूप आनंद देऊन गेलं. तुमच्या गीतांद्वारे प्रभू येशू असाच उंचावला जावो, हीच आम्हा सर्वांची प्रार्थना. हाऊ कॅन वी ग्लोरिफाय आवर लॉर्ड गॉड इफ वी डोंट टेस्टिफाय हिम? Here is Sister Smita sharing her testimony. प्रेज द लॉर्ड.
देवाच्या नावाला मान महिमा गौरव देते. देव खरोखर अद्भुत आहे, अद्भुत चमत्कार करतो, अद्भुत कार्य करतो. आपण देवामध्ये राहिलो तर आपल्याला कसलीही कोणत्या गोष्टीची चिंता पडत नाही, काळजी पडत नाही. पण देवाने आपला सांभाळ करतो, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. माझी साक्ष अशी आहे की 2 वर्ष ह्या कोरोनाच्या काळामध्ये देवाने आम्हाला सांभाळलं. काय सांभाळलं देवाने आम्हाला? कारण आपण देवाबरोबर होतो, आहे आणि राहणार. देवावर विश्वास ठेवा. देव आपली काळजी घेतो. देव आपल्यासाठी सर्व त्याचं सर्वस्व सोडून आपल्यासाठी क्रूस खांबावर गेला. माझी साक्ष हीच आहे की देव खरोखर चांगला आहे. त्याने आम्हाला ह्या कोरोनाच्या काळामध्ये कोणतीही अडचण आणली नाही, कसल्याही कोणत्या गोष्टीची वाढ पडली नाही. आणि ह्या महागाईच्या काळामध्ये आणि ह्या वातावरणामध्ये त्याने आमचे जॉब सांभाळून ठेवले आतापर्यंत. म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आमीन. सिस्टर स्मिता, हमारे दिलों को छू जाने वाली चेतना भरी गवाही के लिए धन्यवाद. पवित्र आत्मा की अगुवाई से हमारी जीवन शैली, लाइफस्टाइल प्रभु यीशु की गवाही देने वाली जरूर बनाएंगे. Dear brothers and sisters, I would like to share an incident with you. Once, there was a farmer who had many cows. One day, his stock of grass was over. All the cows were very hungry. There was a river by his farm in which there were alligators. These alligators would eat up the cows. Now, what to do? He led his beloved, pure, white, healthy cow to the river. The alligators got busy eating the farmer's one and only beloved cow. What a sacrifice, isn't it? The farmer quickly took the rest of the cows to the other side of the river to eat the green grass and satisfied their hunger. Doesn't this remind us of our Heavenly Father and His only beloved Son, Jesus Christ, on the cross? We are really unworthy of His matchless love. I pray, may the Holy Spirit help us to recognize, understand the unselfish love of God. Also, complete our divine assignment. Be His bold witnesses, empowered to impact His kingdom. Thanks for being with us. Kindly share and subscribe Bible Manthan. Hannah Prayer Group continuously prays for all our viewers. Stay blessed. Goodbye for now. Shall meet next week. Shalom.